न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। आचारसंहिता भंग केल्यास 48 तासात होणार कारवाई। जिल्हाधिकारी। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला। परशुरामाच्या भूमीत धनुष्यबाणच बाजी मारणार। रायगडावर भगवाच फडकणार। केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची गुहागर सभेत घोषणा। आणि कोकणात आजपासून शिमगा उत्सव सुरू। सविस्तर वृत्त। महाराष्ट्रात 11 ते 29 एप्रिल अशा 4 टप्प्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे। कधी नव्हे ते राज्यात 4 टप्प्यात निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांना प्रचाराचं नियोजन करण्याची संधी मिळणार आहे। मात्र अद्याप राज्यात शिवसेना भाजप युतीचं तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं जागा वाटप निश्चित झालेलं नाही। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आठवडाभरात जागा वाटपाचं काम उरकून राजकीय पक्षांना प्रचाराचं रणशिंग फुंकावं लागणार आहे। महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होणार असून राजकीय पक्षांना प्रचारासाठी जवळपास 40 ते 45 दिवस मिळणार आहेत। राज्यात शिवसेना भाजप यांच्यात युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे। मात्र युती आणि आघाडी यांच्यातील जागा वाटपाचं अद्याप निश्चित झालेलं नाही। शिवसेना आणि भाजप यांच्यात किती जागा लढवायच्या हे निश्चित झालं असलं तरी कोणत्या जागा लढवायच्या या यादीवर अखेरचा हात फिरवणं बाकी आहे। विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत युतीमधील दोन्ही पक्षांचं एकमत झालं असलं तरी पालघर, जालना अशा काही जागांवर वाद असून त्यावर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान होणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी 11, 18, 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान 4 टप्प्यांमध्ये होईल। रायगड आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेची निवडणूक जाहीर केली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज आहे। जिल्हा प्रशासन, पोलीस यांच्यासह इतर सर्व विभागांच्या मार्फत निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल। सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं यासाठी प्रथमच CVGला या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी थेटपणे करता येणार आहेत। 48 तासात या तक्रारीचं निवारण करून कोण दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं असून आता जिल्ह्याचं लक्ष रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड रत्नागिरी या 2 मतदारसंघातील लढतीकडे लागलं आहे। अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नसली तरी लढतीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शिवसेना भाजप युतीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, स्वाभिमान पक्षाकडून माजी खासदार निलेश राणे तर काँग्रेस राष्ट्रवादीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची नावं जवळपास निश्चित असल्याचं समजतंय। तसेच रायगड रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील तटकरे, विद्यमान खासदार अनंत गीते यांच्यात थेट लढत होणार आहे। त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील सामना अत्यंत चुरशीचा होणार असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जातोय। कोकणात शिवसेनेचा भगवा झंझावात आजही कायम असल्याने परशुरामाच्या कोकण भूमीत धनुष्यबाणच बाजी मारणार असा अंदाज राजकीय पंडितांकडून व्यक्त होतोय। गतवेळच्या निवडणुकीत रायगड आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेला शह देण्याचे जोरदार प्रयत्न झाले होते। मात्र तरीही रायगड शिवसेनेचे अनंत गीते तर सिंधुदुर्गात विनायक राऊत विजयी झाले। यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे। विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल असं भाकीत वर्तवण्यात येत आहे। 6 वेळा मी लोकसभेत निवडून गेलो। तुमच्या आशीर्वादाने पुन्हा 7व्यांदा मी लोकसभेवर निवडून जाईल। यंदाही रायगडावर भगवाच फडकेल असा आत्मविश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते। या निवडणुकीतही प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार भ्रष्टाचारातून कमावलेला पापाचा पैसा वाटेल, त्या पापाच्या पैशाला आम्ही हात लावणार नाही अशी शपथ यावेळी गुहागर वासियांनी घेतली। अनंत गीते यावेळी म्हणाले, सलग 6 वेळा मी खासदार म्हणून निवडून आलो। 2
मंत्री झालो हे भाग्य मला शिवसेना आणि तुमच्या आशीर्वादामुळे लाभलं. खासदार निधी 100% खर्च करणारा मी खासदार असल्याचंही गीते म्हणाले. कोकणातील महत्त्वाच्या सणापैकी एक मानल्या जाणाऱ्या शिमगा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. शिमगा उत्सवादरम्यान ग्रामदेवतांचा मुक्काम हा गावामध्येच असतो. त्यामुळे ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या चाकरमान्यांची पावलं आता गावाकडे वळू लागली. शिमगा उत्सव आणि कोकण यांचं अतूट नातं आहे. शिमगा उत्सव आणि गणेश उत्सव हे दोन सण कोकणात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या दोन्ही सणानिमित्त मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झालेले चाकरमानी आवर्जून गावी येतात. गणेशोत्सवामध्ये जाखडी आणि शिमगा उत्सवामध्ये ग्रामदेवतेची पालखी नाचवताना भक्तांना अतीव समाधान मिळतं. शिमगा उत्सव हा सण संपूर्ण कोकणात एकाच वेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावाची प्रथा परंपरा वेगळी आहे. आज पहिल्या होळीपासून शिमगा उत्सवाला सुरुवात झाली. पौर्णिमेला होम पेटवल्यानंतर खऱ्या अर्थानं शिमगा उत्सव सुरू होईल. खेड नगर परिषद, दवाखाना विभाग, खेड जेसीज आणि रोटरी क्लब खेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम रविवार दिनांक 10 मार्च रोजी राबवण्यात आली. यामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या नगरसेविका सीमा वणकर, सुरभी धामणसकर, खेड जेसीज आणि रोटरी क्लब ऑफ खेडचे पदाधिकारी आणि सदस्य तसेच खेड नगर परिषद दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील आस्तान, बिरमणी, वडगाव, कांदोशीतील अनेक कोळी समाज बांधवांनी तसेच वरवली, सुतारवाडीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी अण्णा कदम, शंकर कांगणे, दर्शना मोरे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. खोटं बोलण्याचा राग आल्याने प्रतीकने चुलता आणि चुलतीचा खून केल्याची गंभीर बाब चौकशी दरम्यान समोर आली आहे. माझा कुत्रा कुठे आहे असं प्रतीक यानं चुलतीला विचारलं. मात्र तिनं आपल्याला माहिती नाही असं सांगितल्याचा राग आल्याने प्रतीक यानं इतकं भयानक कृत्य केलं. प्रतीक याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रतीकच्या शीघ्रकोपीपणामुळे एक हस्तखेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. नगरपालिका शाळा क्रमांक 15 तथा दामले विद्यालयाला पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची अस्थायी संलग्नता प्राप्त झाली. अशी मान्यता मिळवणारं हे जिल्ह्यातील पहिलं मराठी माध्यमाचं इंटरनॅशनल स्कूल ठरलं आहे. सध्या पालकांचा इंग्रजी माध्यम आणि CBSE अभ्यासक्रमाकडे असणारा ओढा वाढलाय. त्यामुळे अशा पालकांना मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर 13 ओजस शाळांची निवड करण्यात आली. 100 तेजस शाळांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सर्व निकष दामले विद्यालयानं पूर्ण केले. राज्यस्तरीय मूल्यांकन समितीद्वारे अस्थायी संलग्नतेचं पत्र मिळालंय. पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शाळेत पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतच्या वर्गांना हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. केळी विक्रीच्या व्यवसायातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेला संगमेश्वर तालुक्यातील धनगर पाड्यावरील ज्ञानू बाबू एडगे हा पोलीस उपनिरीक्षक बनल्याने सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. वयाच्या 14व्या वर्षीच अचानक वडिलांचं छायाछत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या ज्ञानूनं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण केळीचा व्यवसाय करून पूर्ण केलं. संघर्षमय परिस्थितीत पदवी घेतलेल्या ज्ञानूनं PSIची परीक्षा दिली. या परीक्षेत तो महाराष्ट्रात 161वा आला. ज्ञानू याच्या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. नोबेल पुरस्कार विजेत्या संत मदर तेरेसा यांच्या आयुष्यावर, त्यांनी केलेल्या सेवाभावी कार्यावर आधारित चित्रपट बनणार आहे. मदर तेरेसा द संत असं या बायोपिकचं नाव असून 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मदर तेरेसा द संत या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असेल हे मात्र अद्याप ठरलं नाही. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकारांची वर्णी बायोपिकमध्ये लागणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सीमा उपाध्याय करणार आहेत. याबाबत बोलताना सीमा म्हणाल्या, मी या कथेवर 3 वर्षापासून काम करते. जगभरातील लोकांना मदर तेरेसा आणि त्यांचं कार्य माहीत आहे. परंतु मदर तेरेसांच्या आयुष्यातील माहीत नसलेले अनेक पैलू या बायोपिकमध्ये उलगडले जाणार आहेत. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील 8,07,98,000 मतदार
4 टप्प्यात आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून यंदा प्रथमच राज्यात व्हीव्हीपॅट मतदान यंत्राचा वापर होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी दिली। केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी 4 टप्प्यात मतदान होईल। पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघात 11 एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यात 10 मतदारसंघात 18 एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघामध्ये 23 एप्रिलला तर चौथ्या टप्प्यात 17 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होईल। मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरू असून उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवसापर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क दिला जाईल, अशी माहिती अश्विनी कुमार यांनी दिली। मतदारांना सर्व प्रकारची माहिती तसेच तक्रारीचं निवारण करण्यासाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली। 31 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित यादीतील सर्व मतदार मतदानासाठी पात्र असतील, असंही त्यांनी सांगितलं। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं। आचारसंहिता भंग केल्यास 48 तासात होणार कारवाई, जिल्हाधिकारी। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला। परशुरामाच्या भूमीत धनुष्यबाणच बाजी मारणार। रायगडावर भगवाच फडकणार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची गुहागर सभेत घोषणा। आणि कोकणात आजपासून शिमगा उत्सव सुरू। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।